जमीन जायदाद के लिए एक 25 वर्षीय मतिमंद बच्ची और उसके मां को किया अपने ही परिवार से दूर। न्याय की गुहार लगाने के लिए लगा रही मंत्रियों के दफ्तर के चक्कर। मानवता उर्फ वंशिका डोंगरे, जो कि भंडारा क्षेत्र के माजी विधायक स्वर्गीय सुखदेव डोंगरे इनकी पोती है, बीते 25 साल से डोंगरे परिवार के सदस्यों ने इन्हें मानो परिवार से पूरी तरह बेदखल कर दिया और जमीन जायदाद की हेराफेरी कर कुछ दिनों जायदाद से अफरा तफरी कर नाम ही हटा दिया। संकेत डोंगरे और चित्राशीला डोंगरे ने इन्हें कई सालों से परिवार से और उनके जमीन जायदाद से ही वंचित रख दिया। इतनी बड़े घर की पोती होने के बावजूद आज दर दर भटकने पर मजबूर हो गए हैं। मुख्यमंत्री, महसूल मंत्री, कई मंत्रियों के दफ्तर में जाकर रोजाना पानी भरना पड़ रहा है, फिर भी न्याय नहीं मिल रहा है। आने वाले इस 16 फरवरी को मुंबई के आज़ाद मैदान में आमरण उपोषण के लिए बैठ रही है और जब तक न्याय नहीं मिलेगा उपोषण शुरू रहेगा। बड़ी जानकारी सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर कोलते ने दी है। मानवता को शर्मसार करने वाली यह घटना सबके रोंगटे खड़े करने वाली है। क्या 25 वर्ष से लड़ी जा रही ये लड़ाई का अंत होगा? क्या मानवता को उसका हक मिल पाएगा? क्या उसे न्याय मिल पाएगा? देखिए, उसके तोतले बोल से स्पष्ट झलक दिखाई देता है कि कितनी मासूम और नादान है। मम्मा मला नाही द्या, मम्मा मला नाही द्या, मम्मा मला नाही द्या। या ठिकाणी मानवता डोंगरे ही एक छोटी मुलगी आहे जी मतिमंद आहे, अबनॉर्मल आहे आणि सातत्याने गेले 25 वर्षापासून या मुलीवरती आणि तिच्या परिवारावरती स्वर्गीय सुखदेवरावजी डोंगरे यांच्या परिवाराकडून हा अन्याय झालेला आहे आणि स्वर्गीय सुखदेवरावजी डोंगरे यांची ही नात आहे। मानवता उर्फ वंशिका हिचे वडील हे 2003 ला हे वारलेत आणि तेव्हापासून हिला जो वारसा हक्क मिळायला पाहिजे होता तो अद्यापपर्यंत मिळालेला नाही आहे। पालन पोषणासाठी तिला जे काही म्हणजे माननीय सुखदेवरावजी डोंगरे यांच्या परिवाराकडून जी काही मालमत्ता मिळायला पाहिजे होती ती मिळालेली नाही। आणि गंमत अशी आहे की रविकांतजी डोंगरे हे सुद्धा स्वर्गवासी 2003 ला झालेत आणि त्यानंतर त्यांच्या मुलीला आजपर्यंत त्यांच्या परिवाराने संपूर्ण म्हणजे मालमत्तेपासून आणि संपूर्ण तिच्या पालन पोषणापासून बेदखल केलेला आहे। तिची आई तिचा सांभाळ करत आहे आणि या परिवारावरती संपूर्ण अन्याय झालेला आहे। यासाठी आम्ही दिनांक 16 फेब्रुवारी 2026 ला आझाद मैदान येथे उपोषण करणार आहोत आणि यासाठी आज अजनी पोलीस स्टेशन येथे आम्हाला एक बयान घेण्यासाठी बोलावण्यात आलेलं होतं, परंतु पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला समाधानकारक असं उत्तर मिळालेलं नाही आहे। कारण आमची मुळात मागणी ही महसूल मंत्र्यांकडे आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे। कारण देवेंद्र फडणवीस साहेबांची ही एक भाची इथं आलेली आहे आणि या भाचीला आज नागपूरमध्ये ही राहते आहे आणि नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये तिला न्याय मिळणं अतिशय आवश्यक आहे। आम्हाला कल्पना आहे की देवाभाऊ नक्कीच आमच्या या मुलीला, छोट्या बालिकेला नक्कीच न्याय देतील। ते गरिबांचे कळवारी आहेत, परंतु नागपूर सारख्या शहरामध्ये अशा प्रकारची घटना होत असताना तात्काळ सुद्धा या प्रकरणाची दखल घेणं सुद्धा गरजेचं आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही काही सामाजिक कार्यकर्ते या प्रकरणासंदर्भामध्ये पत्रव्यवहार करत आहोत। आमची मागणी एकच आहे की उच्चस्तरीय चौकशी स्थापन करावी आणि या प्रकरणामध्ये असलेला संकेत डोंगरे आणि चारुशीलाताई डोंगरे यांनी ही जी संपूर्ण मालमत्ता हडप केलेली आहे याला कुठलाही म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा मार्ग नका लावू किंवा कुठलीही असं वेगवेगळं त्याला इंटेन्स तयार करू नका। कारण ही मुलगी जिला बोलताच येत नाही तिने कोणाकडे दान मागायची? शेवटी न्यायालय सुद्धा हे गव्हर्नमेंटच आहे, सर्वोच्च न्यायालय आहे आणि गव्हर्नमेंट सुद्धा या सगळ्या गोष्टीची चौकशी करून निर्णय देऊ शकते, ही आमची कडकडची विनंती आहे। आणि असे उन्मत्त झालेले हा जो संकेत डोंगरे यांनी संपूर्ण म्हणजे आजोबाची संपूर्ण प्रॉपर्टी ही गायब केलेली आहे। गोशीपुरताचे पैसे मिळालेत या मुलीला, अरे 1/4चा हिस्सा द्यायला पाहिजे, हा तो सुद्धा दिलेला नाहीये। तर या सर्व लोकांवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे, तात्काळ या प्रकरणावरती SIT दाखल केली पाहिजे। कारण हा फक्त पोलीस स्टेशन अंतर्गत असणारा विषय नाही आहे, आम्हाला सुद्धा माहिती आहे पोलिसांच्या मर्यादा असतात।
आणि यावरती SIT दाखल होऊन कलेक्टरची एक चौकशी समिती बसायला पाहिजे, कारण 5-6 कलेक्टरच्या अंतर्गत असणारा विषय आहे. त्यामुळे मंत्रालयीन चौकशी बसणं अतिशय गरजेचं आहे. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत या प्रकरणाची दखल घेतली गेली पाहिजे, कारण एक मतिमंद मुलगी जाणार कोणाकडे? 25 वर्षापासून बेदखल झालेली आहे आणि 25 वर्षापासून ती न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. माननीय गडकरी साहेब हे अतिशय म्हणजे जनमानसात ज्यांची प्रतिमा प्रचंड आहे, आम्ही सुद्धा ते आमचे आधारस्तंभ आहे. माझी गडकरी साहेबांना सुद्धा विनंती आहे की साहेब या प्रकरणामध्ये तात्काळ आपण लक्ष घालावं आणि देवाभाऊ हे नक्कीच लाडक्या बहिणींच्या बाचीला नक्कीच न्याय देतील, अशी मी या ठिकाणी नागपूरमध्ये आल्यानंतर त्यांना मी प्रार्थना करतो. कारण त्यांचे या 15 वर्षामध्ये सगळे निर्णय हे जनतेच्या विकासासाठी झालेले आहे. मग एवढे मोठे निर्णय आपण जनतेच्या विकासासाठी घेतात, तर एका गरीब घरच्या मुलीला आपण न्याय दिला पाहिजे, हीच मी आपल्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद.